उदयास येतं जसं आपण IPL चालू आहे, IPLचा जवळपास 8वं का 9वं पर्व आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसंच ह्या सुधागड, कर्जत आणि खालापूर याच्यामध्ये अनेक प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून आणि पुढे आपण नेहमी पाहतच राहू त्यांना. सतीश साळुंके उर्फ बाळा यांचा पहिला चेंडू बाळा धनवे यांच्या डीट फेकला गेला आणि इथून बघतोय आपण बघता बघता चेंडू निर्धाव गेलाय. नक्कीच दीपक राणे सरांनी सांगितलं युवकांसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. मग ISPL असो किंवा अजून विविध स्पर्धा आहेत, रतनबुवा सारखी मोठी स्पर्धा असो, आता येणारी सुप्रीमो आहे, आज झालेली कोपोली प्रीमियर लीग आणि इथं चालू असलेली सुधागड प्रीमियर लीग, या सगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांना सुवर्ण संधी आहे आणि या संधीचं सोनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं करावं. चांगल्या पद्धतीनं त्यांचा सराव होणं गरजेचं आहे. फिटनेसचा त्यांना चांगला मेळ बसवला पाहिजे. याचं ज्वलंत उदाहरण आता आपण मायक्रोपोडवरती ऐकलं आणि ते आमच्या सोबत जुडले, नक्कीच या मॅच मध्ये जातील. इथे पुन्हा एकदा धावांचं रूपांतर झालंय. 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. बाळा धनवे असे मैदानामध्ये धावलेत जणू काय हिरण मैदानामध्ये धावतोय. 52 वर्ष आता पूर्ण केलेत बाळा धनवे यांनी आणि आता 40+ या प्रीमियर लीग मध्ये खेळतायत. काय जबरदस्त चेंडू इथे टाकलाय बाळा साळुंके यांच्या माध्यमातून. हा चेंडू कमबॅक करणारा पाहायला मिळाला. बाईकची चावी हरवली आहे. ज्यांना कोणाला मिळाली असेल त्यांनी व्यासपीठावरती आणून ती जमा करा. जी बाईकची चावी ज्यांची हरवली त्यांच्याकडे तुम्हाला एक सुंदर पारितोषिक दिलं जाईल. बाईकच्या चावीवरती किचन आहे प्रमोद म्हणून. ती चावी जे जर कोणाला भेटली असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती आणून द्या. काय जबरदस्त चेंडू, टप्पा पडला गुडलाईन स्पॉट वरती आणि चेंडूनं उसळी घेतली आणि त्यानंतर या चेंडूला यष्टिरक्षकांना अडवलं. यष्ट्यांच्या मागे चाणक्य असे यष्टिरक्षक आहेत. सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच सर म्हणून मी त्यांना पदवी देईल, कारण त्यांनी जो क्रिकेट खेळलाय ते आत्ताचे खेळाडू कदाचित खेळू शकतील की नाही असा प्रश्न देखील कदाचित प्रत्येकाला पडेल. मनीष भाई गायकवाड यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालंय. त्यांचं करूया हार्दिक असं वेलकम. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. 1 धाव आरोग्यासाठी हे 40+ खेळाडूंचं ब्रीद वाक्य आहे आणि धाव आरोग्यासाठी का चांगली आहे याचं ज्वलंत उदाहरण आपण यांच्याकडे बघून पाहतोय. कोण 52 वर्षाचा आहे, कोण आता 45 पूर्ण करतोय, कोण 40 मध्ये पदार्पण करतोय. काय वयाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. काय सुंदर ते खेळतायत. 1 धाव आरोग्यासाठी आणि पुन्हा एकदा तारुण्याकडे हे ब्रीद वाक्य पूर्ण होतंय आता या सुधागड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बाळा धनवे यांचा अतिशय सुंदर फटका, थोडंसं आउटफील्डला स्लो पाहायला मिळतंय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत. रोशन वालगुडे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण रोशन वालगुडे सरांचं स्वागत मात्र येते कुणाल कारेकर यांच्या शुभ हस्ते होतंय. मनीष भाऊ गायकवाड यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. सुधागड तालुक्यामध्ये आता बऱ्याचशा नाईट रजनी आपण पाहतोय, पण सुधागड तालुक्यामध्ये पहिली नाईट रजनी ठेवण्याचा मान ज्यांच्या नावावरती येते संदीपजी बागोसकर यांना आपण आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावरती यावं. जेव्हा जेव्हा नाईट रजनी सुधागड तालुक्यामध्ये होते तेव्हा तेव्हा यांची आठवण मात्र नक्कीच प्रत्येकाला होत असते, कारण पहिला मान त्यांच्या नावावरती आहे. पण मिथुन लांगी यांनी मात्र ही परंपरा जपली आहे. ज्यांच्या स्पर्धेमध्ये या तालुक्यातली सगळ्यात जास्त टीम खेळतात, ज्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त टीम वेटिंग वरती असतात आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक समाजोल्लोचकांना ते चांगला प्लॅटफॉर्म देत असतात. निश्चितच पहिली नाईट ज्यांनी ठेवली त्यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती होतंय आणि त्यांचे साथीदार आपण पाहतोय मिथुनजी लांगे असतील, बरेचसे ज्येष्ठ कार्यकर्ते. भाऊ ठोंबरे साहेबांचं देखील स्वागत मात्र इथून आपण करतोय. भाऊ ठोंबरे साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय. चार धावा स्कोर कडवती नोंद झाल्यात. बॅक टू द बॉलर. या चेंडूला अडवलं होतं गोलंदाज रुपेश जामकर, ज्यानं खऱ्या अर्थानं धावा जाम केल्यात कर्जत संघासाठी. स्ट्राईक एंडवरती दीपक कर्णुक आहे, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख. मॅन फ्रॉम बीड गावाचा हा खेळाडू 3 तालुक्याच्या या स्पर्धेमध्ये खेळतोय कर्जत संघाकडून.
युवागड युवा उद्योजक सन्माननीय सुधागड पालीचे आमचे पाहुणे संकेतजी दबके साहेबांचं देखील आपण या सोहळ्यामध्ये स्वागत करतो. त्यांना विनंती आहे संकेतजी दबके साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. निश्चितच ज्यांची वाट आपण सातत्यानं पाहत असतो ते नागेशजी साळुंके उद्या ते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. केपी वॉरियर्स या संघातील एक हिस्सा आहेत. संदीपजी वाघोसकर साहेबांचं स्वागत आपण या व्यासपीठावरती करतोय. मान्यवरांची मांडियाळी आपण सर या व्यासपीठावरती पाहतोय. काय खचाखच हे मैदान भरले. 40+ खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत. सातत्यानं मान्यवर या व्यासपीठावरती येत आहेत. मॅचकडे आपण आता पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय. कर्जत विरोधात रसायनी असा हा दुसऱ्या सेमीफायनलचा थरार आहे. थोडंसं आता बॅकफूटवरती मी तर म्हणेल कर्जत संघ आहे. या मॅचमध्ये आता फलंदाजीची धार दाखवणं गरजेचं आहे. दीपक पाटील ज्यांची ओळख आहे मोठे मोठे फटके मारण्याची, ती ओळख इथून सिद्ध करावी लागणार आणि यावेळेस त्यांनी मारलाय पॉइंटच्या डोक्यावर देखणा दर्जदार A1 क्वालिटीचा कडक स्ट्रोक, चहाची आठवण करून देणारा चौकार. आपण इनिंग ब्रेक मध्ये बाकीचे सत्कार घेऊयात कारण ही मॅच देखील महत्वाची आहे. 10 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. मान्यवरांचं स्वागत होत आहे. मनीष दादा गायकवाड यांचं आपण स्वागत करतोय. जबरदस्त आज चेंडू. ऍपिल बघा किती हुशार ते 40+ खेळाडू. एवढा जोरात आवाज आलाय बॅटचा तरी सुद्धा एवढी जोरदार ऍपिल त्यांनी मैदानामध्ये गेली. म्हणजे वयामध्ये क्रिकेट खेळताना किती चाणाक्षररित्या त्यांनी खेळ केलाय याचं ज्वलंत उदाहरण या ऍपिल मध्ये झालंय. पंचांना देखील विचार करण्यास भाग पाडलं होतं. मनीष भाई गायकवाड यांचं स्वागत मात्र केलं जात आहे. कुणाल कारेकर मॅन फ्रॉम परळी आहेत पण काही दिवसाआधी ते परदेशात होते. अमेरिकेहून आता बरंच काय स्वतःला सिद्ध करून ते आलेत. इथे बिग 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 लांबच लांबचा मारलाय दीपक कर्णुक यांच्या बॅटमधनं आलेला. मी करतोय आणि मी करून दाखविले बाळा धनवेनं सिद्ध करणारा षटकार. हुशार आहे. त्यानं पाहिलंय घड्याळाकडं. जवळजवळ 10:30 वाजून गेलेत आणि त्याच्या पोटामध्ये आता त्याला प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही जेवलेत का? तुमची सोय नक्कीच केली जाईल. अरे आयोजक अतिशय सुंदर आहेत. कुठल्याच पद्धतीची कमतरता या स्पर्धेमध्ये होत नसते आणि कोणाला कमी पडून ते देत नसतात. टोटल धावा लागल्यात त्या 17. आता बाळा धनवे साहेबांनी देखील सांगितलंय कर्जत संघाला धावांची कमी होती. मी षटकार मारला आणि ती कमी आता कमी होतीये. तरी 17 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. बाबू शाह काय जबरदस्त असे या महाराष्ट्रातील समालोचक आहेत. बऱ्याचशा विभागामध्ये जाऊन त्यांनी आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. किशोरदादा साळुंके पत्रकार आहेत जे 40+ खेळाडू आहेत आणि या मॅचचा ते आनंद घेत आहेत. सुधागड प्रीमियर लीगच्या सुधागड खालापूर कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी देखील या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा मात्र दिल्यात. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल दीपक कर्णुक पाटील यांना किशोर साळुंके यांच्या माध्यमातून. पण इथे आता रनआउट साठी केली जाती अपील. अपील मात्र इथे होतीये. 30-53 पाहतील निरकुण पाहतील या अपीलला पकडून धरतील की सहज उत्तर देतील. या आधी ऐकूया डीजेला पाहुणं जेवलात काय.
जबरदस्त हा फटका आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय पाहता पाहता मात्र एक धाव येते आणि एका धावेच्या माध्यमातून 19 हा आकडा स्कोर कार्ड वरती होतोय पूर्ण 19 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये होतोय. मास्टरमाइंड इकू गोलंदाजी मार्क वरती आणि आता स्ट्राईक गेट वरती फलंदाज संतोष घारे. संतोष घारे आपल्या संघासाठी विकासाचे वारे वाहतोय. ज्या चेंडूवरती फंबल पागल्या वेळेला गंमत जम्मत झाली. मोक्याच्या क्षणी 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स या चेंडूला अडवलं गेलं. रन मात्र इथे एकाच्या 2 दोनाच्या 3 कदाचित पूर्ण होतील की काय असा प्रश्न विचारला जातोय. पण धावा मिळाल्या त्या टोटल पंच धावा किती 4 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. खेळाडू विचार करत असतील कदाचित हा चौकार गेला असता आम्हाला एवढं धावायला लागलं नसतं. पण एक धाव आरोग्यासाठी आणि पुन्हा एकदा तारुण्याकडे वळताना हे सगळे खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीनं टोटल 23. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारला फटका. इथे मात्र या फटक्याला 38 सर्कल मध्ये अडवण्याचं काम क्षेत्ररक्षकानं केलंय. 1 या धावसंख्येनं वाढ. संजय सोलंकी गोलंदाजी करतायत. याआधी आपण राजा ओवाळ यांना पाहिलं खोपोलीचं आणखीन एक जबरदस्त गोलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केली. मेडन षटकांच्या आसपास ते होते. 1 विकेट त्यांच्या नावावरती होती पण वाईट चेंडू पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक राजानं हाताळलं. चांगला चेंडू होता आणि इथे मात्र खोदून काढलाय. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला असं म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती. सर सचिन रमेश तेंडुलकर आणि क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र यॉर्कर याचा उल्लेख सातत्याने होतो. आणि पुन्हा एकदा रनआउटची मागणी 3ऱ्या पंचांकडे केली जाते. 3रे पंच आता ऑन स्क्रीन वरती पुन्हा एकदा पाहतील आणि निर्णय देतील. रनआउट आहे की नाही हे पाहण्याआधी आपण ऐकूया डीजेला. धावांची गरज आहे. कर्जत विपक्ष रसायनी अशी ही मॅच आणि या मॅच मध्ये आता ट्विस्ट वाढला गेलाय. फलंदाजीसाठी फलंदाजाला आपण लगेच आमंत्रित करतोय.
यावं आपण. माझ्या सोबत दीपक राणे सर जोडले गेलेत. जबरदस्त असं त्यांच्या वयामध्ये त्यांनी क्रिकेट खेळले. डाव्या हाताचे उत्कृष्ट फलंदाज आणि त्याच ताकदीचे ते गोलंदाज आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण दीपक सर बघतोय. आता सुप्रीमो येते आणि याच्या आधी ISPL देखील पाहिली. सगळ्या युवकांना आता संधी आहे. लेदरमध्ये बऱ्याच जणांचं करिअर घडलंय पण आता टेरिस देखील मागं नाहीये. मगाशी आपण उल्लेख केलात ISPL या स्पर्धेचा. आत्ताच झालेल्या ISPL मध्ये कर्जत विभागातील साई लोंगलेला पाहिला आणि खालापूर तालुक्यातून रजत मुंडेला आपण पाहिला. अंबालीचं रजत मुंडे. हे जे ISPL जी स्पर्धा आहे तिला 10,000 करोडचा बजेट आहे. ह्या स्पर्धेमध्ये सचिन तेंडुलकरचे 30% शेअर आहे. याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या लोकांना पाहायला मिळतं. सिने तारका असतील त्यांना पाहायला मिळतं. म्हणजे जगामध्ये एक वर्ल्ड कप म्हणावा अशी स्पर्धा असते. मी या 2 प्लेयरचं अभिनंदन करेन किंवा ह्या कमिटीचं किंवा ह्या भागामध्ये ज्या ज्या वेळेस अशा टुर्नामेंट होतील त्या 2 प्लेयरला नक्कीच तुम्ही आवर्जून इथे आमंत्रित करा जेणेकरून आपल्या ह्या मंडळींना मुलांना बघता येईल, त्यांच्यावर काही गोष्टी शेअर करता येतील. निश्चित सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो रजत मुंडेनं गेल्या वर्षी याच मैदानामध्ये येऊन बाईक जिंकण्याचा विक्रम केला आणि साहिल लोंगलेला आपण सातत्याने या मैदानावरती खेळताना पाहिलंय. म्हणजे दोन्ही खेळाडू सुधागड तालुक्यामध्ये येऊन सुप्रसिद्ध झालेत याचं वर्णन मात्र आपण नक्कीच करूया. आणि इथे अनिल कोळी सरांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. बंदूक की गोली और अनिल कोळी याचा उल्लेख सातत्यानं आपण या सुधागड तालुक्यामध्ये करत असतो आणि त्यांचं शुभ आगमन इथे झालंय. अर्थातच त्यांची फलंदाजी अतिशय सुंदर आहे. गोलंदाजी करताना खूप कमी वेळा मी त्यांना पाहिलंय पण त्यांचं उत्तम उदाहरण त्यांनी मायक्रोफोनवरती सातत्यानं दिलंय. पोयनाड या ठिकाणी आपण बघतोय आता मैदानामध्ये खेळतायत अशोक पारंगे यांच्या चिरंजीवानी मात्र सुयश पारंगे यांनी 102 चेंडूमध्ये 136 धावांची नोंद केली होती लेदरच्या माध्यमातून. काय जबरदस्त खेळ त्यांनी केलाय. त्यांचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. वय वर्ष 14 असताना देखील लेदरमध्ये त्याचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो आणि 40+ आता त्याचे वडील आहेत. आता पुन्हा एकदा आपण ब्रीद वाक्य पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आणतोय. 1 धाव आरोग्यासाठी आणि वळतोय आपण तारुण्याकडे. त्या 40+ आणि 50+ उद्गाते इथे आता उपस्थित आहेत अण्णाजी गावडे आणि शशिकांत दादा भंडारकर यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना स्टेजवर येण्याची कृपा करतो. निश्चितच या स्पर्धेचा आनंद आता आमचे परम मित्र आणि 40+ देखील ते खेळाडू आहेत. फुटबॉल खेळतात. संदेशजी येवले साहेबांनी या स्पर्धेसाठी आणि या सगळ्या खेळाडूंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पण पहिला गोलंदाज पहिलीच विकेट मात्र इथे घेतोय. बाद होणारा फलंदाज आहे अशोक पारंगे. येत आहेत मैदानाच्या बाहेर. ज्यांचा चिरंजीवानी करामात किमया करून दाखवली पण अशोक पारंगे मात्र इथे धाव घेण्याच्या आधीच आलेत मैदानाच्या बाहेर. सन्माननीय पाहुण्यांचं शुभ आगमन इथे झालंय. आदरणीय आमचे पाहुणे कुंभिवलीचे माजी सरपंच राजू कदम साहेबांचं शुभ आगमन आपण बघतोय आणि उद्योजक पाली सुधागडचे प्रमुख पाहुणे आमचे प्रणयजी कदम यांचं देखील शुभ आगमन इथे पाहायला मिळते. सगळ्या मान्यवरांना विनंती करूया आपण व्यासपीठावरती यावं आणि आमचे परम मित्र अर्थातच पंकजी देसाई हे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झाले. त्यांना देखील आपण आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत. संकेतजी दबके यांचं स्वागत मात्र थोड्याच वेळात आपण आयोजकांच्या शुभ हस्ते करतोय. त्यांना विनंती आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. मान्यवरांचं स्वागत. सुधागड कालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण बघतोय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सातत्यानं केले जात आहे. फटाके दिवाळीच्या आधीच मान्यवरांच्या स्वागतासाठी वाजवले जातात. आदरणीय या विभागातील एक डॅशिंग आणि सुंदर व्यक्तिमत्व ज्यांची छबी आपण प्रत्येकाच्या टी शर्ट वरती पाहतोय ते मान्यवर आमचे प्रकाश भाऊ देसाई साहेब देखील इथे आलेले आहेत. भाजपाचे रायगड जिल्ह्याचे नेते आहेत
ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय प्रकाश भाऊ देसाई साहेबांचं करूया आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. आदरणीय प्रकाश भाऊ देसाई साहेबांचं सुधागड खालापूर कर्जत तालुक्यातील फोर्टीप्लसच्या सगळ्या खेळाडू मित्रांच्या वतीनं आपण करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. हॅलो चेक. मान्य श्री प्रकाश भाऊ देसाई भाजपा नेते रायगड जिल्हा या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस. या बक्षीस 40+ बक्षीस वितरणासाठी मात्र आवर्जून मात्र इथे उपस्थित राहिले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. काय जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगतीये. असं वाटलं होतं 26 धावांचा बाटला सहज केला जाईल, हे कोडं लगेच सुटेल, पण रसायनीच्या या फलंदाजाने देखील कसरत करावी लागते. आयुष्यामधला सगळ्यात सुंदर खेळ त्यांनी आपल्या क्रिकेटच्या पटलावरती खेळला आणि त्याचं जिजोरी घेऊन ते आता 40+ खेळ करतात. गोलंदाज रमेशनं काय गोलंदाजी केली आतापर्यंत बांधून ठेवण्याचं काम त्यांनी केलं. विकेट पहिल्या चेंडूवरती घेतली आणि आता स्ट्राइक एंडवरती डाव्या हाताचे बॅटर नितीन पाटील स्ट्राइक एंडवरती आणि मास्टरमाइंड इकू नॉन स्ट्राइक एंडवरती. हे चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध फक्त फटक्याला कन्वर्ट केलं गेलं. पुश करा आणि खुश राहा आणि या खुशीला आता दुगुणा शर्करा योग येतोय कारण की इथे आलाय जबरदस्त A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. पाहायला मिळतीये प्रकाश भाऊ देसाई भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचं सातत्यानं या विभागामध्ये कार्य अतिशय सुंदर होत असतं. स्पर्धा सुंदर करण्याचं काम ज्यांच्या सरळ हातांच्या मदतीनं मात्र सातत्यानं होत असतं आणि इथे मात्र त्यांचं शुभ आगमन आपण पाहिलं. दीपक कर्णुकच्या या चेंडूला नितीन पाटीलला फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. A1 क्वालिटीचा पुन्हा एकदा सुधागड कालापूर कर्जत प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात 12 कारण की सुटलाय गार वारा. प्रकाश भाऊ देसाई भारतीय जनता पार्टीचे नेते रायगड जिल्ह्यातील एक सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण यांच्याकडे पाहतो ज्यांनी या स्पर्धेसाठी टी-शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केलेत. 40+च्या 3 तालुक्यातील सगळ्या खेळाडूंच्या टी-शर्ट वरती आदरणीय प्रकाश भाऊ देसाई साहेबांचा आपण फोटो बघतोय. सुंदर असं कार्य सातत्यानं त्याच्या माध्यमातून होत असतं आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याचं बहुमूल्य योगदान आपल्याला लाभलंय. आदरणीय आमचे पत्रकार बंधू किशोरजी साळुंके या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांनी एक पारितोषिक लावलंय. दीपक कर्णुक यांनी जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, पण आता चेंडू झाले ते टोटल 4. इथे या चेंडूवरती पुन्हा एकदा करावा लागेल का विचार, पण या चेंडूवरती पुन्हा मिळत आहे धावा. 4 4 4 4 चौकार.
या स्पर्धेमध्ये सातत्यानं मजा येत असते. या मैदानावरती आल्यानंतर आदरणीय प्रकाश भाऊ देसाई हे देखील आनंदाच्या वातावरणामध्ये अक्षरशः बेधुंदपणे मॅचचा आनंद घेतात. कारण की जेव्हा जेव्हा मायक्रोफोनवरती अनिल कोळींना ते ऐकतात ना तेव्हा एक वेगळं समाधान त्यांना देखील मिळतं. क्रिकेटच्या पटलावरती सातत्यानं टेन्शन आणि टेन्शन आपण पाहतो, पण वैवाहिक जीवनाचा आपण विचार केला तर त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन त्या जीवनामध्ये आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपण क्रिकेट खेळत असतो, क्रिकेट पाहत असतो. आणि इथे एक वेगळं टेन्शन जर मैदानामध्ये आलं तर दडपण निर्माण होतं आणि ते दडपण घालवण्याचं काम आमचे अनिल कोळी सातत्यानं करत असतात. प्रकाश भाऊ देसाई या मॅचचा नक्कीच आनंद घेत आहेत. या मॅच मध्ये आता ट्विस्ट वाढेल का असा प्रश्न मात्र पडलाय. 8 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 18 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. समीकरण जर उलटा असतं तर मॅच मध्ये कदाचित मजा आली असती, पण क्रिकेटच्या पटलावरती या 40+ खेळाडूंनी अशा मॅच जिंकल्या ज्या मी स्वतः डोळ्यानं पाहिल्यात. याच सुधागड तालुक्यामध्ये पाली या मैदानावरती भाऊंच्या माध्यमातून जेव्हा मॅच आयोजित केल्या गेल्या मोठे खेळाडू त्या मैदानावरती येऊन खेळलेत आणि याचं उत्तम उदाहरण भाऊंच्या माध्यमातून आपण अनिल कोळी सर पाहत असतो. वेळ मात्र जास्त घेतला जातोय याचा आता आपल्याला विचार पडला आणि त्याचं उत्तम उदाहरण पंच मैदानामध्ये पॅनल्टीच्या माध्यमातून देतील हे खेळाडूंना लक्षात ठेवावं. प्रभाकर आता करून दाखवावं लागेल कारण 12 चेंडूमध्ये 8 धावा वाचवायच्यात. संदीप सर गायकवाड व्हायब्रेटर अंपर आहेत, कधीच नाचतील, कधी उड्या मारतील, कधी पॅनल्टी देतील हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे तुम्ही तक्षण राहा आणि वेळेला महत्व द्या. स्ट्रिक अंपायर आहेत ज्यांची ओळख नेरळ परिसरामध्ये आहे, सुधागड तालुक्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचबरोबरीनं चांगले व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट असे समालोचक देखील आहेत. तिन्ही फॉर्मॅटमध्ये सूट होणारं हे व्यक्तिमत्व आता या मैदानामध्ये 3 तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. याची देखी याची डोळा अतिशय सुंदर हा 40+ प्रीमियर लीगचा 16 एक धाव आरोग्यासाठी वळू या तारुण्याकडे हे ब्रीद वाक्य आहे. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा आपण प्रभाकर यांना गोलंदाजी मार्क वरती बघतोय. मॅन फ्रॉम वरणे गावचे खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं स्पर्धा ठेवण्याचं काम ते करत असतात आणि चांगले उत्तम गोलंदाज आहेत 40+चे जे कर्जत संघात सातत्यानं खेळताना आपण पाहिलेत. पण इथे इक्कू आहे आता स्ट्राईक एंडवरती जो रसायनी संघाचा कदाचित आयकॉन खेळाडू आहे. बऱ्याच पॉइंट खर्च केले असतील या खेळाडूला घेण्यासाठी. काऊ कॉर्नरच्या दिशेने या पटक्याला खेळलं गेलं. मास्टरमाइंड इकूला सिंगल नॉन स्ट्राईक एंड वरती आता थांबवण्यात आलंय. स्ट्राईक एंड वरती नितीन पाटील डाव्या हाताचा हा जबरदस्त फलंदाज स्ट्राईक एंड वरती आलाय. प्रभाकर गोलंदाजी मार्क वरती आहेत ज्याच्या चेंडूच्या माध्यमातून या धावा वाचवायच्यात. आता उरले चेंडू शेवटचे 10 आणि करायच्यात 5 धावा. एखादा मोठा फटका आला तर ही मॅच संपेल, पण इथे जर ट्विस्ट वाढवायचा असेल तर निर्धाव चेंडू फेकताना विकेट देखील घ्याव्या लागतील. दुसरी सेमीफायनल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर फायनलचा थरार आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. 3 षटकांचा हा खेळ आहे आणि इथे आता शेवटचे उरले 10 चेंडू आणि करायच्यात 5 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला अपयश येतोय. अशा डॉट चेंडूची गरज आहे मी तर म्हणेल खऱ्या अर्थानं टीम कर्जत संघाला. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, फिल्डिंग पोझिशन थोडीशी अटॅकिंग मुवमेंट मध्ये पाहायला मिळाली, पण इथे अटॅक वरती फटॅक करताना 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्या.
एक धाव वाचवण्याच्या नादामध्ये 2-2 धावा खर्च झाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 23 धावा स्कोर कार्डवरती नोंद. 7 चेंडू 20 धावांवरती नितीन पाटीलचा खेळ आपण बघतोय. 2 चेंडूवरती 3 धावा केल्यात संजय सोलंकी यांनी. ते चेंडू उंच उडवलाय, लांबी कमी आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये प्रभाकर यावेळी झेल मात्र ड्रॉप करतायत आणि इथे मिळेल ती एक सिंगल. एकूण नकार दिलाय. हाताचा पिसारा फुलवला पण हा चेंडू या पिसारामध्ये अडकला नाहीये. काय चेंडू टाकण्याचं काम गोलंदाज करतोय आणि स्वतःच या चेंडूवरती झेल मात्र त्यानं सोडलाय. ही आता कदाचित या मॅचचा युटर्न देणारा क्षण असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका सजवण्याचं काम मास्टरमाइंड इकू करेल का? कदाचित रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? पण सरळ बॅट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये त्यांना आपला क्लासिकल फटका दाखवला आणि इथे चौकारानं हा सामना संपवला. थेट फायनलचा प्रवास करतोय तो टीम कपिल एंटरप्राइजेस रसायनी संघानं फायनल मध्ये प्रवेश दाखल केला. त्याच्या संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये आणि प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल नितीन पाटील मॅच ऑफ